चला तर मग प्रेक्षकांनो पाहूया आजच्या भागात नेमकं काय काय घडलंय. सगळ्यात आधी जेव्हा आता पमा पत्रिका द्यायला गेलेली असते तेव्हा मात्र आता इकडे सुरू असतं या तेजस्विनीचं. नेहमीच आता सॉरी बोलूनही तिला पैशांचा माज हा दाखवायचाच असतो. तसाच माज आता ती इकडे सुद्धा दाखवत असते. बिचारी पमा आता पत्रिका देते. पत्रिका दिल्यानंतर पमा लग्नाला नक्कीच या माझ्या बायच्या असं देखील सांगते. त्यावर आता इकडे तेजस्विनी तिला सांगते की आम्ही लग्नाला तर येऊच, पण जरा काही पैशांची मदत वगैरे लागली तर सांगा. मला माहिती आहे की पैशांची मदत तर लागणारच, कारण जे काही होतं लग्न वगैरे त्यामध्ये खर्च पैसा होतो आणि पैसे लागले तर मुक्तपणे पैसे मागा, कोणतीही काळजी करू नका. वाटल्यास लोनवर घ्या, नंतर पैसे नाही दिले तरीही चालेल. असंही आता इज्जत नसल्यासारखंच तेजस्विनी पमाला बोलत असते. बिचारी पमा यावरही सगळं काही शांततेत घेत म्हणत असते की जरी आमच्याकडे पैसा नसला तरी आमची मनाची श्रीमंती खूप मोठी आहे आणि काय आहे ना, आम्ही मुलींच्या लग्नासाठी खूप जास्त पैसे कसे तरी ना कसे इन्व्हेस्ट करून साठवून ठेवलेले आहेत. त्यामुळे पैशांची काळजी तर आम्हाला नाही आहे. आम्हाला जितके पैसे आहेत ना तितक्यात आम्ही भागवून घेऊ. आता पत्रिकेवरनं सुद्धा बोललं जात असतं. म्हणजे तेजस्विनीचं असं म्हणणं असतं की तुम्ही मोजक्याच पत्रिका छापल्या असतील, पण पमाने पत्रिका भरपूर छापलेल्या असतात. तशीच ती आता तेजस्विनीच्या तोंडावर ती पत्रिका फेकून मारते. पण या सगळ्या गोष्टी होत असतानाच लांबून ना शरू या सगळ्या गोष्टी पाहत असते. शरूला कळत असतं की आपलं घरदार जे आहे, म्हणजे आपल्या घरात पैसे नाही आहेत, त्यामुळे आता या दोघांचंही लग्न कसं होईल हे मोठं आव्हान असतं. त्या तेजस्विनी आणि पमाचं पटत नसतं. दुसरीकडे शरू जी आहे ती आता जयला भेटायला गेलेली असते. शरू जयला जेव्हा भेटायला जाते तेव्हा जय तिला म्हणतो की अचानक भेटायला का बोलवलं. त्यावर शरू त्याला म्हणते की कामच तेवढं अर्जंट होतं म्हणून बोलवलं. मग आता जय तिला म्हणत असतो की काम तसंच अर्जंट आहे तर काय आहे, मला असं वाटतं ना की तू त्या गौतम बांधेकरची माफी मागावी. ही गोष्ट जयला पटत नसते. जय म्हणत असतो मी आणि माफी नाही नाही शक्य नाही. मग त्यावेळेला शरू त्याला समजावते आणि शरू म्हणत असते की तू तर म्हणाला होतास ना की तुझ्या भावासाठी तू काही करू शकतो. मग हे काय झालं. अरे एखाद्या माणसाला जर आपण काही बोललो तर त्याचा इगो तर दुखावू शकतो ना, तसंच त्याचं सुद्धा झालंय. त्याचाही इगो दुखावला गेलाय आणि त्यामुळेच ना तो आपल्याला असं सगळं काही बोलून गेलाय. पण त्याचा राग थोडाफार आहे, पण जर तू त्याला सॉरी बोलशील ना तर सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. असंही आता लगेच शरू बोलत असते. जय आता शरूच्या बोलण्याचा विचार करतो तर शरू जय म्हणतो की मी त्याला सॉरी बोलेन, पण फक्त मेसेजवर. मी त्याला एक व्हॉइस नोट पाठवतो. मग आता शरू बोलते की व्हॉइस नोट तर व्हॉइस नोट पाठवशील तेव्हा खरं. मग आता तो जय नंबर लगेचच गौतम बांदेकरचा मागतो. त्यावर शरू त्याला लगेच नंबरही सांगते जेणेकरून जयने पटकनच त्याला व्हॉइस नोट पाठवावी. आता शरूच्या सांगण्यावरनं जय त्याला व्हॉइस नोट पाठवायला तयार असतो. तो लगेच आपला मोबाईलवर नंबर डायल करून नंबर सेव्ह करतो आणि लगेच व्हॉट्सअपला जाऊन त्याला व्हॉइस नोट पाठवत असतो. व्हॉइस नोट पाठवत असताना तो थोडं इंग्लिश बोलत असतो. त्यावर लगेच त्याला शरू सांगत असते की इंग्लिश नाही, प्रॉपर मराठी भाषेत बोला. त्यावर ती व्हॉइस नोट जी पाठवलेली असते ती पुन्हा एकदा डिलीट करतो तो आणि पुन्हा तो एका छान शुद्ध मराठी भाषेत त्याची माफी मागतो आणि आपण एकदा भेटून बोलूया असं देखील तो त्याला व्हॉइस नोटमध्ये सांगतो. मग तेव्हाच त्याला आता समोर शरू असते. ती ऑल द बेस्ट बोलते, कारण एकदम परफेक्ट असं त्यांनी बोललेलं असतं. त्यानंतर ती दोघंही जण मेसेजची वाट बघत असतात. तर लगेचच तो मेसेज गौतमने बघितल्यामुळे गौतमने आता रिप्लायही दिलेला असतो की मी या सगळ्याचा विचार करतो, तुम्हाला कळवतो. मग या गोष्टीचा इकडे मात्र शरूला आनंद होतो आणि शरू लगेच जयच्या हातात आपला हात देते आणि त्यामध्येच आता ती एकदमच हरवून जाते. तर स्वामींचे मात्र या सगळ्यासाठी ती आभार मानते. दुसरीकडे तेजस्विनीचा अपमान झालेला असतो. तेजस्विनी घरी आलेली असते आणि ती बिंदूला सांगते की कोण कुठची ती बाई, ती माझा अपमान करते, मला बोलून दाखवते, पैशांचा माज माझ्यासमोर दाखवते, काय गरज आहे तिला. एवढं सगळं काही आता तेजस्विनी बिंदूला बोलत असते. बिंदूही म्हणत असते की हो मॅडम, मला कळतंय तुम्हाला त्रास झालाय, तुम्ही काळजी करू नका. ही जी पत्रिका आहे ना, ही पत्रिका ना आपण फाडूनच टाकूया. काय ना तिच्यासारख्या बायका, बापरे तिची साडी बघितली का कशी होती. बिंदू आता तेजस्विनीला बोलत असते. तेजस्विनी बोलते तिच्यासारख्या कितीतरी बायकांना मी माझ्या घरात कामाला लावीन. तेजस्विनीला पैशाचा खूप जास्त माज असतो आणि बिंदू ती पत्रिका फाडायला चाललेलीच असते. त्यावर मात्र आता त्या पत्रिकेचा फाडायचा काहीच उपयोग नाही आहे, कारण आपल्यासाठी ती लोक कोणीसुद्धा नाही आहेत. आणि बघितलंच का,
मला ना त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण माज काही त्यांचा कमी होत नाही. आता हे बोलणं जे आहे ते गौतमने ऐकलेलं असतं, त्यामुळे गौतमला कळतं की काय आपल्या फॅमिलीमध्ये चाललेलं आहे. आणि त्यातच आसावरी आणि गौतमच्या लग्नाची पत्रिका जेव्हा आता या गौतमच्या हाती लागते, तेव्हा तो मात्र आता टेन्शनमध्ये आलेला असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे जी पमा असते ती म्हणत असते की बघितलं का, साक्षीच्या आईला पैशाचा किती माजते. साक्षीला आपण लग्नाला इथे बोलवलं काही दिवसांसाठी, तर म्हणे तिकडे काही AC नसणार आहे, तुला गरम होईल त्या घरात, असं तसं. पण बघितलं ना, आपल्याला सुद्धा पैशांवर ना कशी हिंमत होती. ते आपल्याला आपल्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात करायचंय, आपण तर बाबा ठरवले. मग तिथे आता बाबा जे आहेत ते मात्र म्हणत असतात की त्या काही बोलल्या आहेत ना, त्या चुकीचं बोलल्या तसं मला वाटत नाही. खरंच ना, पैशांचं सोंग कधीच घेता येत नाही. आपल्याकडे पैशांचा अपुराच आहे, तरी सुद्धा आपण हे लग्न काही करून देतोय. आता दारावर उभं राहून शरू ह्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. त्यावर आता सुभाष म्हणजेच आसावरीचे बाबा हे आता पमाला म्हणत असतात की खरंच ना, मला कधी कधी कळत नाही, तुमच्या सगळ्याच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायला मी कुठेतरी कमी पडतोय का. माझ्याकडे ही नोकरी आणि पैसा तो पुरत नाही आहे, त्यामुळे हे सगळं काही होत आहे, असं आता सुभाष जो आहे तो पमाला बोलत असतो. त्यावर पमा म्हणत असते की नका काळजी करू, तुम्ही आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी हव्या आहेत ना, त्या सगळ्या काही आणून देतात, त्यामुळे तुम्हाला ना तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही नका काळजी करू, आता आपल्या आसावरीचं लग्न होते आणि आपली शरू पण बघा ना केवढी मोठी झाली आहे. मग आता दुसरीकडे शरूला असं वाटत असतं की आपल्या आईबाबांना खरंच किती त्रास होत असेल ना या सगळ्याचा. म्हणजे मीही नोकरीला जात नाही आहे, मी एवढी मोठी झाली आहे, कमवती झाली आहे, पण मी नोकरीला जात नाही आहे, त्याचा खरंच लोड येतोय का बाबांना, असाही विचार ना आता शरू दारावर उभं राहून करत असते. पण दुसरीकडे मात्र बाबांचं आणि आईचं बोलणं सुद्धा तिला पटत असतं आणि बाबांकडे खरंच लग्नासाठी पैसे नाही आहेत की काय असं वाटत असतं तिला. आणि तिला खूप जास्त दुःख झालेलं असतं, कारण ऐन लग्नाच्या वेळेला तिने नोकरीसुद्धा सोडलेली असते. जर घरच्यांना पैशाची मदत झाली असती तर तेही शक्य नसतं, हेही तिला आता कळून चुकलेलं असतं. म्हणूनच थोडा का होईना ती आता विचार करत असते. दुसरीकडे तिला रडूसुद्धा येत असतं. गौतम आता पत्रिका बघत असतो आणि गौतम जेव्हा पत्रिका बघतो तेव्हा तो समजून जातो की आता सगळं काही संपलं आहे. तेच आता जय तिथे येतो आणि जय त्याला आता सांगत असतो की तू काळजी करू नकोस. त्यावर आता गौतम त्याला म्हणतो काळजी करू नको म्हणजे काय, मग तू तर मला सांगितलं होतंस, पण ते तसं होत नाही आहे, बघितलंस का, आता पत्रिकासुद्धा सगळीकडे स्प्रेड झालेल्या आहेत. त्यावर जय सांगतो तुझ्या भावाने तुला शब्द दिलाय ना, मग दिलाय, मी तुझं लग्न आसावरी सोबत लावणार म्हणजे लावणार, असंही आता जयने सांगितलेलं असतं. जय जेव्हा गौतमला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा गौतमला सुद्धा भरून आलेलं असतं. गौतम लगेचच आता जयला म्हणत असतो की खरंच का, तर जय सांगतो की हो, मी तुझा भाऊ आहे आणि मी तुला सांगितलंय म्हटल्यावर मी तुला सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी करणार. दुसरीकडे शरू एकटीच घरात असते. तेवढ्यातच मॅक त्याचसोबत आता आकाश आणि साक्षी घरात आलेले असतात आणि ते आनंदात ओरडत आलेले असतात. आणि मग काय ते म्हणत असतात की मॅडम कल सुबह 9 बजे टाइम पे जॉब पे पोचना है. असं म्हटल्याबरोबर शरू म्हणते का झालंय काय, काय करताय काय तुम्ही लोक, घरात बाकी कोणीही नसतं, शरू एकटी असते. त्यातच आता मॅक म्हणतो की उद्यापासून तुला जॉबला यावं लागणार आहे. त्यावर शरू म्हणते की हे कसं शक्य आहे, मी ऑलरेडी रिझाईन लेटर देऊन आलेली आहे. पण अगं तुला माहिती आहे का, आपल्याला जी मोठी डील मिळाली बघ, राधिका मसाले या कंपनीची, त्या स्वतः आपल्या ऑफिसमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ऑफिसमध्ये कोणीही काम करायला फिमेल नसतील तर हे चुकीचं आहे आणि हे जे काही काम जे आहे ते एक डील तुमच्यामुळे मिळालेलं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत ती मुलगी या कामावर पुन्हा रुजू होत नाही तोपर्यंत मी पुढच्या कॉन्ट्रॅक्टवर सह्या करणार नाही, असं स्पष्ट सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा स्पष्ट या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता मॅक तिला सरळ सांगतो की जोपर्यंत उद्यापासून तू कामावर येणार नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टवर सही होणार नाही, त्यामुळे तुला उद्यापासून कामावर यावंच लागेल. पण दुसरीकडे ती म्हणत असते की मी स्वतः रिझाईन दिला आहे, मग मी कसं पॉसिबल आहे, आणि त्यासोबत आईबाबांना सुद्धा आवडणार नाही. मग आकाश तिला समजावतो पर्सनल हे वेगळं असतं आणि बिझनेस हे वेगळं असतं. बघ तू कामाच्या ठिकाणी काम ठेव आणि बाकी सगळं वेगळं ठेव, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आणि तुलाही माहिती आहेस की मी नवीन बिझनेस चालू केला आणि त्यामध्ये तू मला लकी ठरली आहेस, त्यामुळे तुला यावंच लागणार आहे, मी काही ऐकणार नाही आहे तुझं. असंही आता आकाश जो आहे तो शरूला बोलत असतो. तर साक्षीसुद्धा शरूला फोर्स करत असते. आता नवीन जॉबवर पुन्हा एकदा
शरू लागेल का आणि मग जय तिला पुन्हा एकदा ऑफिसमध्ये एंट्री देईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.